म्हणजे तुम्ही मराठी पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त कोणतेही मराठी साहित्य वाचत नाही. तुम्ही परीक्षेपुरते उत्तर पाठ करता, यामुळे तुम्हाला मराठीची मज्जा झाली, मराठी साहित्याची मज्जा आली. सांगतो, मराठी साहित्य म्हणजे आपल्या मातृभाषेत लिहिलेले गेलेले कथा, कविता, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णन इत्यादी. हे आपल्याला आनंद देते व ज्ञानही देते. हे आपल्या विचाराचा विस्तारही करते. मराठी साहित्य आपली मराठीची ओळख व आपल्या महाराष्ट्र संस्कृतीची अविभाज्य भाग आहे. हे आपल्याला इतिहासाशी जोडते व लेखक, कथाकार आपले भावना मराठी साहित्यापासूनच व्यक्त करतात. तर सांगा बरं, कोणी वाचली आहे का कथा, कादंबरी, का बघितली आहे का कोणते नाटक? छान, एकदम छान. म्हणजे तुम्हाला थोडीशी तरी माहिती आहे मराठी साहित्याबाबत. यामुळे मराठी साहित्याची सखोल माहितीसाठी आपण सहलीला जाणार आहोत. सांगतो, आपण सहलीला भिलारला जाणार आहोत. भिलार हे पुस्तकाचे गाव. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील एक शहर. गावातल्या 25 घरांमध्ये 15,000 पेक्षा जास्त पुस्तके आहेत. हो, 15,000. तर जायचं का सहलीला? तर आपण उद्या सहलीला जाणार आहोत. ज्यांना पण सहलीला जायचे ते नाव नोंदणी करून घ्या. आईच्या, आजीच्या इसापची, पंचतंत्र, अकबर सारख्या वेगवेगळ्या कथा आहेत. तुम्हाला मला वाचण्याची सवय निर्माण झाली आहे ना? हो, आता आठवलं. आजी मला नेहमी ससा, टोला, कुठली रासा गोष्टी सांगायची. असं का नसतं? आकर्षक सुरुवात आणि परिणामकारक शेवट हे माझे वैशिष्ट्य आहे. मॅडम कुठला द्या की आज आपण साहस कथा शिकूया. तुझे काय प्रकार असतात का असे? अगदी बरोबर. परिकथा, बोधकथा, विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा हे माझेच प्रकार आहेत. शिवाय नाटक, मालिका, चित्रपट या सगळ्या ललित कलांचा पाया मीच. तुला लिहिलेल्या लेखकांची नाव सांग ना. वि. स. खांडेकर, गुलाबराव जोशी, व. पु. काळे, अण्णाभाऊ साठे सारखे अनेक नामवंत लेखक लेखिका त्यांच्या कथा साहित्यातून मराठी वाचकांना तृप्त करून गेले. वा, छान. आता हा कोण आहे? काय तुला आवडली का कथा? मी कादंबरी म्हणजे मोठी कथा, पण माझा बाबा कथेपेक्षा फार मोठा. मोठा म्हणजे किती मोठा? अरे, माझ्या खूप पात्र असतात, त्यांचा परस्पर संबंध असतो. विविध घटना प्रसंगातून माझी कथा उलगडत जाते. वाचता वाचता तुम्हाला माझ्यातील पात्र ओळखीची वाटू लागते. आपल्यातीलच भाषा लागते. अनेक अनापेक्षित वळण घेत ती वाचकांची संख्या वाढवते. आता पुढे काय होईल याचा विचार करत वाचत माझ्याकडे भेटून जातो, निर्माण होतो. तुझा आवाज हा खूप मोठा आहे. बरं का प्रणव, सर्वोच्च मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार हे वि. स. खांडेकर यांच्या
ययाती या कादंबरीला मिळाला तेव्हा सर्व मराठी माणसांजवळून अभिमानानं भरून आला. श्रावण मासी वर्ष मानसी ही माझी आवडती कविता आहे. छान हा प्रणव. माझं रूप छोटंसं आटोपशील मोजक्या शब्दात मोठा आशय व्यक्त करणे ही माझी वैशिष्ट्य. यम आणि प्रास अशा शब्द अलंकारांनी माझं बाह्य रूप आणि उपमा उत्प्रेक्षा रूपक यासारख्या अर्थालंकारांनी माझं अंतरंग सजवून कवी मला अधिक आशयगर्भ करतात. मॅडम म्हणतात की कविताची शब्दरचना ही अर्थपूर्ण आणि साध्य असते. कल्पनांचा आविष्कार म्हणजे कविता. अगदी बरोबर. आणखी काय माहिती आहे प्रणव तुला? संगीतकाराने कवितेला सूर लावला की ते गाणं बनते. चित्रपटात CD DVD आपल्याला हे गाणे आठवते. छान निरीक्षण आहे हा तुझं. बरं मला एक सांग, तुझ्या शाळेत मराठी दिवस साजरा करतात का? हो, कोणत्या तारखेला करतात? 27 फेब्रुवारी. बरं अगदी बरोबर. तुला माहिती आहे का तो कोणाचा जन्मदिवस आहे? नाही. बरं मी सांगते. नटसम्राट नाटकाचे लेखक इ.वा. शिरवाडकर म्हणजे कविवर्य कुसुमाग्रज यांचे. हो, कुसुमाग्रजांबरोबरच केशवसूत, बालकवी, इंदिरासन, शांता शेळके, नामदेव कुसर, नारायण सुर्वे, सुरेश भट यासारख्या अनेक कवी कवयित्रींनी मला आपल्या प्रतिभेने सजवले. संत काव्यांपासून पंथकाव्य, मध्ययुगीन काव्य, शाहिरी काव्य अशी अनेक वेळेने घेत आधुनिक काळात मी मुक्त छंदाचे रूप धारण केले आहे. अरे सुश्रुत, ओळखलंस का मला? तू कोण आहेस रे? माझ्याकडे म्हणून म्हणजे तुझ्याकडे. अरे नाटकाला तू? हो मीच. नाट्य प्रकटनात प्रसंग आणि चुरचुरी सवाल यामुळे मी प्रत्येक मराठी माणसाला स्थान प्राप्त करतो. नाटक वाचणे आणि प्रेक्षणीय व्हावं अशी त्याची अपेक्षा असते. मी कालच एक धम्माल बालनाट्य पाहिलं. बाबा म्हणाले त्याचं दिग्दर्शन फार छान होतं. वा छान. दिग्दर्शकासाठी मला दिग्दर्शन करणे हा एक आनंदायी अनुभव असतो. मराठी लेखक जसे वि. स. खांडेकर, पु. ल. देशपांडे अशा दिग्गज लेखकांनी मला समर्पण आकारले. प्रणव इकडे बघ. तू कोण आहेस? मी चरित्र. मी एखाद्या थोर व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीचा लेखकावर प्रभाव पाडतो आणि त्यातून लेखकाला त्या चरित्र लिहिण्याची प्रेरणा भेटते. त्यातूनच मी जन्माला येतो. हो, मॅडम म्हणतात की थोर माणसांचे चरित्र हे सामान्यांना प्रेरणा देतात. अगदी बरोबर. कारण मी असतोच कोणी संघर्षमय, कर्तृत्वात आणि संधीचे सुवर्ण संधीत रूपांतर करणार. त्यातूनच मला सगळे लोक त्यातूनच बाबासाहेब पुरंदरे, धनंजय गाडगे, रणजित देसाई अशा अनेक प्रसिद्ध लेखकांनी मला हाताळले आहे. वा छान. आता हा कोण आहे? अरे मी आत्मचरित्र. चरित्रांचं सोडून झालेले. चरित्र म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचं लेखकाने केलेलं वर्णन. तर मी म्हणजे व्यक्तीने स्वतःच्या जीवनप्रवासाचं तटस्थपणे केलेलं वर्णन. माझ्या आयुष्यात आलेल्या विविध घटकांचे, वर्णांचे, बऱ्याबऱ्या अनुभवांचे कथन मी तटस्थपणे करतो. त्यातून मी साकारला जातो. स्वातंत्र्यवीर सावरकर, सुनीता देशपांडे, डॉक्टर जयंत नारळीकर, डॉक्टर प्रकाश आंबेडकर हे माझेच प्रसिद्ध लेखक. सर्व ताईदादांनी फार छान माहिती दिली. तुमच्याशी मैत्री करायला फार आवडेल. तुमच्यासारख्या निस्वार्थी मित्रांमुळे मला आनंद होईल, अजून ज्ञानही भेटेल. साहित्याचे रंग